नमस्कार, अमरावती खबर के न्यूज बुलेटिन में आपका स्वागत है। आइए पेश करते हैं आज के प्रमुख समाचार। अमरावती महानगर पालिका क्षेत्र में इन दिनों कचरे का मुद्दा जोरदार तरीके से गूंज रहा है। कई वार्डों में कचरे के ढेर लगे होने से नागरिकों को भारी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। वहीं पिछले कई वर्षों से एक ही व्यक्ति को कचरा उठाव का ठेका दिए जाने पर भी सवाल उठाए जा रहे हैं। कांग्रेस ने आरोप लगाया है कि मनपा प्रशासन इस पर अंकुश लगाने में पूरी तरह नाकामयाब साबित हुआ है। इसी मुद्दे को लेकर आज शहर कांग्रेस की ओर से मनपा के मुख्य प्रवेश द्वार पर कचरा माफिया जवाब दो आंदोलन किया गया। कांग्रेस कार्यकर्ताओं ने प्रशासन के खिलाफ जमकर नारेबाजी की। उनका कहना था कि मनपा प्रशासन नागरिकों की समस्याओं की ओर ध्यान नहीं दे रहा, बल्कि कमीशन खोरी में व्यस्त है। कांग्रेस नेताओं ने ये भी आरोप लगाया कि महायुति सरकार इस पूरे भ्रष्टाचार को संरक्षण दे रही है। मनपा के मुख्य द्वार पर कांग्रेस कार्यकर्ताओं ने ठिया आंदोलन कर प्रशासन और सरकार के खिलाफ जोरदार प्रदर्शन किया है। नाही बघा, जेव्हा निर्वाचित सदस्यांचा हे संपला कालावधी, त्याच्यानंतर इथल्या प्रशासकांनी आणि इथले जे लोकप्रतिनिधी आहे त्या लोकांनी मिळून संगनमत करून कचऱ्याचे ठेके दिले, ज्याच्यात मनुष्यबळाची अट काढून टाकली आणि सारा शहर या कचरा माफियांच्या ताब्यात दिला। या कचऱ्याच्या ठेक्यातून दरवर्षी 10 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला जातो। आम्ही अतिशय अधिकृतपणे ही गोष्ट सांगतो। हा पैसा कोण खातो आहे याचा जबाब मागायला आज इथे बबलूभाऊ शेखावत जे आमचे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वात विलासभाऊ इंगोले, अशोकभाऊ डोंगरे यांच्या नेतृत्वात जवाब दो आंदोलन सुरू केलं। आणि आपण बघा अशी आहे, जेव्हा कोर्ट सांगते आहे की बा जे लोक या शहरातल्या पब्लिक हेल्थला न्यूसन्स तयार करून राहिले त्यांच्या विरोधात IPCच्या 268 कलम खाली गुन्हे दाखल करा, तरी प्रशासन त्यांच्यावर गुन्हे दाखल करत नाही। कोण संरक्षण देऊन राहिलं, कोणाचा दबाव आहे यांच्यावरती। स्वतः प्रशासनाने दोनदा त्यांना नोटीस दिल्या आणि त्याचा कंप्लायन्स जर कचरा माफिया करत नाही आहे, बेलगाम झालेली सारी व्यवस्था आहे, त्यांना लोकप्रतिनिधी संरक्षण देऊन राहिले आणि कोर्टाने स्वतःहून म्हटलं, कोणी मागणी नव्हती केली, कोर्टाने सांगितलं। कारण कोर्टाच्या समोर जी PIL आहे त्या PIL मध्ये कोर्टाच्या समोर फोटोग्राफ दाखल झाले, परिस्थिती दाखल झाली। ते बघून कोर्टाने सांगितलं की जे लोक इथे कचऱ्याच्या संदर्भात हे करतात, पब्लिक हेल्थ सोबत खिलवाड करतात, त्यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करा। आमची मागणी ही आहे, आम्ही आज जवाब मागणार आहे आयुक्तांना की त्यांच्या विरुद्ध गुन्हे का दाखल झाले नाहीत। ते गुन्हे न दाखल होण्याचं कारण काय आहे? जे लोक 7.5 लाख 10 लाख लोकांच्या जीवाशी खेळून राहिले त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही, त्यातून मोठा भ्रष्टाचार केला जातो, वर्षाचा कोट्यावधी रुपये खाल्ल्या जातात। त्याचा जाब मागायला आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे। आमचे अध्यक्ष आहेत बबलूभाऊ, विलासभाऊ आहेत, अशोकराव डोंगरे महिला काँग्रेसचे अध्यक्ष आहेत, युवक काँग्रेसचे सगळे लोक आहेत। आमचं म्हणणं आहे की कचरा माफियांच्या विरुद्ध फक्त काँग्रेस लढून राहिली। तुम्हाला एकही स्टेटमेंट भाजपचं किंवा महायुतीच्या लोकांचं दिसत नाही, एकही आमदार बोलायला तयार नाही, तेव्हा हे लोक का बोलत नाही याचा पण जवाब मागायला आज आम्ही आलेलो आहे। अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून आम्ही इथं जवाब दो आंदोलन महानगरपालिकेच्या गेटवर करत आहेत। त्याच्या मागचं कारण असं आहे, तुम्ही पाहिलं असन की पूर्ण शहरात रोज प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचे ढिगार लागलेले आहे, कोणीही कुणाचं वाली नाही आहे। आज म्हणजे माझ्या या 20-25 वर्षाच्या कारकिर्दीत मी पहिल्यांदा पाहिलं की जिल्हाधिकारी यांनी सांगितलं की नेहरू मैदानमधला कचरा हटवा, तरी कोणी हटवायला तयार नाही। जेव्हा जिल्हाधिकारीचं कोणी ऐकायला तयार नाही म्हणजे हे कचरा माफिया किती बेलगाम झालेले आहे, यांना कोणाची भीती नाही आहे। आज अमरावती शहरातील 8 लाख लोक जनतेच्या आरोग्याशी हे खेळत आहे। यांच्यावर आता महानगरपालिकेच्या आयुक्तावर कोणाचा दबाव आहे किंवा महानगरपालिकेच्या आयुक्ताची इच्छा नाही का काम करण्याची। आम्ही इतके आंदोलन आतापर्यंत मिलिंद भाऊ, विलासभाऊ, मी, अशोकभाऊ डोंगरे, आम्ही सगळ्यांनी काँग्रेसचे आतापर्यंत कमीत कमी 30 आंदोलन केले असन, पण हे इतके निगरगट्ट आणि बेशरम झाले आहे कमिशन खाण्यात की यांना आंदोलन याच्याशी काही घेणं देणे नाही, यांना फक्त कमिशन खाणे आहे। म्हणून अमरावती शहराचं जे वाटोळं केलेलं आहे त्याच्यासाठी आज आम्ही आयुक्तांना विचारणार आहे की जेव्हा कोर्टाने सांगितलं की तुम्हाला असं वाटत असन
की साफसफाईची व्यवस्था खराब झालेली आहे, तुम्ही स्वतःहून गुन्हे दाखल करा. तुम्ही का गुन्हे दाखल करत नाही आहे? आणि तुम्ही पहा ना, स्मार्ट सिटीच्या नावानं या भाजप आणि महायुती शासनानं इतके मोठे मोठे आश्वासन दिले, पण या शहराला, अमरावती शहराला भकास केलेला आहे. म्हणून येणाऱ्या काळात या लोकांना, हे जे लोक कचरा माफियासोबत जे लोक जुळले आहे, ज्यांचं यांना आशीर्वाद आहे, येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोक यांना यांची जागा दाखवणार आहे. ऐसे ही न्यू अपडेट्स के लिए देखते रहिए अमरावती खबर. लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें.